यूट्यूब चॅनेल. तर हे बघू शकते मी आज मासे फ्राय करणार आहे. हे बघू शकते. तर कशी आहे, मासे छान धुवून घेतलेले. हे बघा मी सगळं स्वच्छ धुवून घेतलेले. तर मी आता ह्याला मस्त मसाला, दही, हळद, तिखट आणि सगळं मिक्स करते. आता एक 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 मी लावून घेते पिशाला. तर माशाला लावून घेतल्यानंतर मग पुन्हा मी दाखवते. तर कशी वाटले, तर खूप दिवसांनी आम्ही मासे आणलेले. तर रोज तर आणायचं म्हणजे 2 दिवसांनी तर आणायचं काही होत नाहीये. मला तर खूप खातात, मुलांना आवडतात म्हणून मी आणलेले. खूप गर्दी होती. हे बघा आमची तनू जास्त आमची मध्ये खाणारा एकच खूप म्हणजे तनूच खाते. मला माझी आवडली मित्रांनो. मम्मी लवकर कर, मला आवडली. हो, निवृत्तीला आवडतात. कारण की आमच्या मुलांना चिकन आणि मटनपेक्षा फिश लय आवडतात. कारण की खूप आमच्याच मुलांना असं नाही, सगळं जे लहान चिमुकले असतात त्यांना फिश खूप आवडतात. की म्हणून मी छोट्या छोट्या त्यांना म्हणजे बघून आणलेले बांगडा. तर खूप छान आहे तिथं. म्हणजे माशाचं होलसेलच आहे आणि छान भेटतात आणि खूप मोठे मोठे लोक घेऊन जातात. असं रस्ते वगैरे म्हणजे बसलेल्या लोकांकडनं आणलेलं नाही आहे मी. तर दुकानच आहे स्वारगेटला. तर मी दुकानमध्येच आणलेले. तर खूप छान आहे. आणि आता मी एका साईडला डाळ शिजवायला ठेवलेले, एका साईडला रवा भाजून घेतलेले. तर रवा गरम झालेला आहे फ्राय करायला. तर आता मी थोडंसं माशाला म्हणजे मसाला जाते म्हणून असं थोडंसं मी खाच टाकायला लागले त्याला मध्ये सुरीने. तर कारण की मसाला छान बसले की खूप चविष्टला खूप छान लागते. कारण की हे बांगडाला छोटा छोटा आहे म्हणून त्यांनी खाच करून म्हणजे मध्ये पोटाला कट करून दिला नाहीये, असं प्लेनच दिलेलं आहे बघू शकते. तर ह्याला असं असलं तर मग फिश मसाला नाही बसत, मग वरती बसतात, मग तेव्हा ते टेस्टीला नाही येत तोंडाला. तर असं थोडंसं खाच करून ये बघा, मी थोडं कट करून घेतलेले. असं करून मसाला लावून मस्त ठेवायचं 5 मिनटं, मग नंतर तळायला घ्यायचं. खूप काम होत्या. तर मी आता ब्लॉग व्हिडिओमध्ये खूप जास्त हे करणं झालेत, कारण की वेळच भेटणं झाले. आमचे सगळं घर गळायला लागले. आम्ही वॉटरप्रूफ करून घेतले नाहीये. तर राहिले होते आमच्याकडनं थोडंसं. तर उद्या करू, आज करू, उद्या करू असंच म्हटले होते गेल्या वर्षी पण. आत्ता पण नाही बनवले आम्ही. तर म्हणून आमच्याकडनं थोडंसं राहिले. आता पाऊस कमी झाले की आम्ही बनवून घेईल आता. तर म्हणून आता मी थोडंसं मासे छान कट करून घेतले. आता स्वच्छ धुवून घेतलेले. त्याचे डोळे मोठे मोठे डोळे त्याला नको म्हणतो फिशला, माशाला. म्हणून मी स्वच्छ करताना सगळं डोळे काढते. तर एकांचं पण डोळे ठेवले नाही बघा. तर म्हणून मी मुलांना पण खाताना ते घाण वाटतात म्हणून मी नाही ठेवलं. कारण की ते शक्यतो स्वच्छ करूनच देतात सगळं वरचं सगळं. पण ते काढताना कसं थोडं डोळे वगैरे काढत नाही त्यात, म्हणजे खूपच गर्दी होते म्हणून ते काही एवढं लक्ष देत नाही. म्हणून मी आता मसाला लावून घ्यायला लागले छोट्या छोट्याचं. तर खूप व्हिडिओमध्ये माझे कमी होत आल्यात, कारण की वेळच भेटत नव्हत्या म्हणून राहायला लागले माझं. तर आता मी सुरुवाती करणार आहे. तर नक्की माझे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. आणि आवडलं असतं तर
ಏನ್ ಬೇಕು? रवा भाजून घेतलेले आता ह्याला कट करून डाळ लावलेली आमटी करायला, कारण की आमचे मिस्टरांना आमटी आवडतात. तर ह्यालाच पातळ करू म्हणलं तर मुलं पातळ म्हणजे रस खात नाही आमची माशाची, म्हणून मी फ्रायच करते मुलांसाठी. तर कशी वाटली आहे माझी चिकनचं फ्राय. आता मी तळाल्यानंतर मी तुम्हाला छान छान फिश फ्राय दाखवणार. तर कशी आहे कोणाला नमक थोडंसं मी टाकते. कारण की माशाला जास्त मीठ खूप लागतं. चविष्ट मीठ असलं की चांगलं वाटतं. आमचे मिस्टर नारळ आणले होते आज झाडामधली, तर आणल्यानंतर मग ते आज फोडून ठेवलेले. तर बघा उगाच फोडलेले काय बिनकामच. चिकन वगैरे असलं तर फोडायला चांगले वाटतात, पण आता उगाच फोडून ठेवलेले काय ಹೀಗೆ ಕೊಡದಿ ಏನು ಕೇಳಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ಅನ್ನು ಒಂದಿಷ್ಟು ನೀರು ಕೊಡ್ಬಾರೆ ಫಾಸ್ಟ್ ಬಾ ಬೋನ್ ಅಂತ ಪಟ್ನಿ ಅರೆ ಅಲ್ಲಿ ಕಾಲ ಡ್ರೋನ್ ಯಾ ತಳ್ಳಿಗೆ ಬರ್ತಾನೆ ನಾನು ಇದು ಮಾಡಕ ಹಿಟ್ಟು ನಾದಬೇಕಂದ್ರೆ Thank you.
जेवण झालं नाहीत. अरे राके हे बघा आम्ही आता मासे फ्राय करायला लागले. तर तुम्हाला ते दाखवायचं कसं. एक तर आमचे घर छोटंसं झालेलं. अच्छा इथे बघू शकता तेल टाकलेले. तेल थोडंसं जास्त झालं म्हणून काढलं. तर हे बघा असं मसाला लावून घेतला. अगं मम्मी लवकर कर ग. आणि असं रवामध्ये असं बुडवायचं छान मस्त. हे बघा ह्याचं थोडंसं तांदळाचं पीठ टाकलेले, रवा टाकलेले आणि मसाला लावून घेतलेले. आणि हे बघा असं करायचं. तर तुम्हाला मी आता फ्राय केल्यानंतर दाखवते कशी करायचं फ्राय. फिश फ्राय कशी झाली तुम्ही पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते. बाय बाय. बघा आता मी स्टार्ट केलेले तळायची. तर एके सोडलेले आता त्याला सोडायचं. एके बाजूला सोडून घ्यायचं. असं झालं. आता मी त्याला थोडंसं वर खाली करते. वाव मस्त लागलं झाले. कशी वाटलं माझी फिश फ्राय. तर नक्की बघून कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटलं. कोणाला फिश फ्राय आवडतं ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. असं बारीक गॅसमध्ये ठेवायचं, तळून घ्यायचं. तर आता मी तुम्हाला पुढची ब्लॉगमध्ये भेटूया. बघू शकते मासे फ्राय कसे झाले तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर खूप छान झालेले. हे बघू शकते किती मस्त कडक झालेले. बघा छान कडक झालेत. आणि कोथिंबीर वरती वगैरे सगळं टाकलेले बघू शकते. छान मस्त झालेले.
तर आता ते मासे फ्राय बघून आम्हाला तोंडाला पाणी सुटलेले. आता आम्ही पटपट जेवण करणार. आता कशी वाटलं तुम्हाला मासे फ्राय नक्की कमेंटमध्ये सांगा. आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. सगळ्यांना बाय बाय.